मी सांगितलं ना, मी आता जशी भूमिका जसं समजा आता भुसे साहेब पण माझे मित्र, मी अनेक वेळा सांगितलं. अर्थात त्यांनी आता याच्यामध्ये थोडे काही वेगळे आरोप केल्यामुळे आमच्या मैत्रीत आता तो गोडवा राहिलेला नाहीये. विशेषतः कॅम्पामध्ये सत्ता प्रकाराच्या ज्या मालमत्ता आहेत किंवा जे मालमत्ता धारक आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय असे महसूल मंत्री, विशेषतः आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायला आनंद होईल की ज्या भाऊसाहेब हिरेंनी, कर्मवीर भाऊसाहेब हिरेंनी एकेकाळी कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर असा कुळ कायदा करून अनेकांना या ठिकाणी सन्मानाने जगण्याची संधी या महाराष्ट्रात दिली, त्यानंतर या महाराष्ट्राला असा महसूल मंत्री आपल्याला मिळाला आदरणीय बावनकुळे साहेब यांनी अनेक या शेतजमिनीच्या बाबतीतल्या शेतकऱ्यांच्या वतीला अनेक विषयांना या ठिकाणी हात घातला आणि अनेक निर्णय घेऊन त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं। याच अनुषंगाने आमचाही जवळपास 20 वर्षापासूनचा जो मालेगाव कॅम्पातील सत्ता प्रकाराचा जो लढा होता, या लढ्या बाबतीत आम्ही त्यांना सगळे कागदपत्र सादर केली। जवळपास 6 महिन्यापासून आमचा पाठपुरावा चाललेला होता आणि मागील आठवड्यामध्ये त्यांनी हा विषय सगळा समजून घेऊन या ठिकाणी ताबडतोब यांना जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केलेत। या विषयाचा जो काही अहवाल असेल, प्रस्ताव असेल, तो या ठिकाणी लवकरात लवकर सादर करावा, त्वरित सादर करावा अशा पद्धतीने त्यांनी आदेश काढलेले आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये थोडीशी आता निवडणुकांची आणि आचारसंहितेची अडचण जर नाही आली तर कदाचित ही आनंदाची बातमी ही मालेगावकरांना 1 महिन्याच्या आत सुद्धा मिळू शकते, असं या ठिकाणी मी आपल्याला विश्वासाने या ठिकाणी सांगतो। जिल्हाधिकाऱ्यांनी काय अहवाल पाठवला? आज आपण ते पत्र जे आहे जिल्हा परिषद आल्या, नगर परिषद आल्या, तुमची मालेगावची भूमिका काय असते? कशा बाबतीत? मालेगाव महापालिका निवडणूक, मालेगाव महानगरपालिका निवडणूक आता भारतीय जनता पार्टी जसा निर्णय घेईल, जिल्हाध्यक्ष आमचे मालेगाव जिल्ह्याचे जे जसा निर्णय घेतील त्या पद्धतीने निवडणुका होतील। आदरणीय नेते अपूर्वजी हिरे आहेत, ते जसे आदेश करतील त्या पद्धतीने निवडणुका लढू। याबाबतीत आपली चर्चा स्थानिक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा झाली का? काय कशी गटबांधणी जिल्हा अध्यक्षांबरोबर अजून बैठक झाली। सध्या जिल्हा अध्यक्ष जे आहेत, जे नगरपालिकाच्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये ते व्यस्त आहेत, त्यांच्या त्या बैठका चाललेल्या आहेत। तेथील आता जसं बघितलं तर मालेगाव जिल्ह्यामध्ये एकमेव सटाणा नगर परिषद येते, तर सध्या ते त्या भागामध्ये व्यस्त आहे। तरी महानगरपालिका अजून वेळ आहे, महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदा होतील, त्याच्यानंतर मग महानगरपालिकेचा विषय। अजून या विषयावर जिल्हाध्यक्षांनी काही कुठल्या प्रकारची बैठक घेतली नाही आणि आता ते आवश्यक पण वाटत नाही। मी मूळचा गिगावचा आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर्षापासूनचा हा विषय होता की आम्ही निवडणूक आली की गाव असल्यामुळे तिथे निवडणूक आली की प्रचाराला वगैरे किंवा इतर सुखदुःखात पण लोक आमच्याकडे येतात। तर आता प्रकर्षाने लोकांनी यावेळेस थोडस जोर लावून सांगितलंय की आता यावेळेस उमेदवार आपल्या घरातलाच द्यावा, अशा पद्धतीने आम्हाला बाहेरचा उमेदवार नको, असं एक सूर त्या ठिकाणी आहे। आपण चाचपणी करतोय आणि पक्षाने जर आदेश दिला तर मग लढू आपण। निरीक्षक आहेत, शिंदे सेना पक्षाचे ते निरीक्षक आहेत। आमचे निरीक्षक त्या ठिकाणी राहुल दादा आहेर आहेत आणि जिल्ह्याचे निरीक्षक संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे निरीक्षक हे गिरीश भाऊ महाजन आहेत, गिरीश भाऊ महाजन आदरणीय पालकमंत्री हे आहेत। त्याच्यामुळे निर्णय राहुल दादा आहेर आणि गिरीश भाऊ घेतात। मागची महानगरपालिका निवडणूक जी झाली त्यावेळेस मी मालेगाव महानगर जिल्हा अध्यक्ष होतो। साहजिक मी जिल्हा अध्यक्ष असल्या कारण तुम्हाला असं वाटलं की माझ्या नेतृत्वात लढली गेली, पण त्यावेळेस आदरणीय सुभाषजी भामरे होते केंद्रीय मंत्री, त्याच्यानंतर दादा जाधव वगैरे असे अनेक मंडळींच्या नेतृत्वात ती निवडणूक झालेली, एकट्या माझ्या नेतृत्वात झालेली। मी एक छोटा कार्यकर्ता आहे मालेगावातला, नगरसेवक म्हणून। थोडं लोकांना वाटतं मी बरं कामं करतो असं।
शिवसेनेच्या विरोधात मत असणार सोबत आहे. मी सांगितलं ना, मी आता जशी भूमिका, जसं समजा आता उशे साहेब पण माझे मित्र, मी अनेक वेळा सांगितलं. अर्थात त्यांनी आता याच्यामध्ये थोडे काही वेगळे आरोप केल्यामुळे आमच्या मैत्रीत आता तो गोडवा राहिलेला नाहीये. परंतु ते पण मित्र आहेत, मी त्यांचं पण काम केलंय. तसं बंडू काका पण माझे मित्र आहेत, मी त्यांचंही काम केलंय. तिसरी आघाडी त्याच्यानंतर आदोय आबा हिरे जे आहेत त्यांच्याबरोबर मी याच्यात पण होतो, तुमच्या मागील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असेल, मागची जिल्हा परिषद आम्ही यांच्याबरोबर लढली, आम्ही आदोय आबा हिरेंबरोबर. तिसरी आघाडी तयार होण्याची शक्यता आहे काय? चर्चा तिसरी आघाडी तयार होण्याची चर्चा, निवडणूक आल्या की चर्चांना उधाण येतच. आणि असं काही नाही की जे मालेगावात घडेल ते कधी कुठं घडलं नाही, असं वेगळं काही घडणार नाही. घडलं तर घडू शकतं, पण त्याच्यात माझा रोल नसेल. भाजप बरोबर हा? भाजप मी भाजपचाच आहे, मी भाजपचा आहे. आता भाजपने